एशियन लॉ इन्स्टिट्यूट यांच्या वतीने इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे 3 व 4 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या 23व्या वार्षिक आंतरराष्ट्रीय विधी परिषदेसाठी ॲडव्होकेट अलिशा करपे यांची संशोधन प्रबंध सादर करण्यासाठी निवड झाली आहे. ॲडव्होकेट अलिशा करपे BA LLB LLM या सध्या पुणे येथील सिम्बायोसिस लॉ स्कूलमध्ये पॉस्को या विषयावर पूर्णवेळ PhDचे शिक्षण घेत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना फेलोशिपही प्रदान करण्यात आली आहे. यापूर्वीही त्यांनी विविध सामाजिक आणि कायदेविषयक विषयांवर अभ्यासपूर्ण संशोधन करून अनेक प्रबंध प्रसिद्ध केले आहेत. चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स अँड Earliest courtroom in India, enabling CWSN as witnesses through procedural convergence या सामाजिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावरील त्यांचा संशोधन प्रबंध परिषदेत सादर केला जाणार आहे. विशेष गरजा असलेल्या बालकांना न्यायालयीन प्रक्रियेत साक्षीदार म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रतिकात्मक बदलांचा या संशोधनात सखोल अभ्यास करण्यात आला आहे. अलिशाच्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली जाणे ही अभिमानास्पद बाब मानली जाते. भारताचे प्रतिनिधित्व करताना त्यांना आपल्या संशोधनातून भारतीय न्याय व्यवस्थेतील महत्त्वाच्या विषयांवर जागतिक व्यासपीठावर मांडणी करण्याची संधी मिळणार आहे. या परिषदेसाठी निवड झाल्यानंतर ॲडव्होकेट अलिशा करपे मुंबईहून इंडोनेशियाकडे रवाना झाल्या. त्यांचे हे यश महाराष्ट्रातील तसेच देशभरातील विधी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून अभ्यासवृत्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचा हा गौरव मानला जात आहे.